आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत नानकटाई, म्हणजेच आपली नानकटं, तेही विदाऊट ओव्हन आणि थोडक्यात साहित्यामध्ये आपण ते करणार आहोत। ते कसे तर चला पाहूया। नानखटाईसाठी काय काय साहित्य घेतले सांगते तुम्हाला। आपण इथे वनस्पती तूप घेतलेलं आहे। बरं, वनस्पती तूप आपण 1.5 कप प्रमाणे घेतलेलं आहे। 1.5 कपासाठी 3 कप मैदा घेतलेला आहे आणि वनस्पती तूप आणि साखरेचं प्रमाण सेम आहे। आपण 1.5 कप पिठी साखर घेतलेली आहे। ही आपली घरातलीच साखर आहे आणि ही बारीक करून मिक्सरला घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे खायचा सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा। केशर घेतला आहे फ्लेवरसाठी। तुमच्याकडे जर कलर असेल, तुम्हाला कलर यूज करायचा असेल तर तुम्ही करू शकता किंवा नाही केलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपण जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे आणि 2 छोटे चमचे आपण घेतलेला आहे बारीक रवा। चला, आता आपण ना सगळ्यात आधी परात घेतलेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत, आपण ना सगळ्यात आधी घेणार आहोत वनस्पती तूप। आता आपल्याला काय करायचं, हे तूप ना हाताच्या पंजाच्या साहाय्याने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। हे फेटायला थोडे कष्ट आहेत, पण आपल्याला रिझल्ट खूप छान मिळेल, हे नक्की। आपल्याला हे इतकं फेटायचं आहे की ह्याचा कलर पण थोडा वेळाने तुम्हाला दिसेल, चेंज होईल आणि एकदम असं क्रीमी टेक्स्चर येईल त्याला। तुम्ही पाहू शकता हळूहळू आपला कलर पण चेंज होत चाललेला आहे आणि हे अगदी सॉफ्ट होत चाललेलं आहे। हे असं बरंच फेटावं लागतं। तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही मशीनीने पण करू शकता, हँड ग्राइंडर असेल ना। तुम्ही पाहू शकता हे छान असं क्रीमी झालेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारेच हवं आहे, इतकं सॉफ्ट आपल्याला हवं आहे। परफेक्ट झालेलं आहे जसं आपल्याला हवं आहे। आता आपण काय करणार आहोत, यामध्ये ना आपण साखर घालतोय, म्हणजे आपण जी साखर बारीक करून घेतलेली आहे, त्याची पिठी साखर केलेली आहे, ती आपण घालून घेऊया। तुपाचं आणि साखरेचं प्रमाण एकसारखं ठेवायचं। 1 वाटी तूप असेल तर 1 वाटी साखर घ्यायची, म्हणजे ते प्रमाण परफेक्ट होतं। आता हे पण छान आपल्याला असंच फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण काय करूया, 2 छोटे चमचे रवा घालूया यामध्ये। काही जण यामध्ये बेसन सुद्धा घालतात, पण आम्ही बेसन ॲड नाही करणार आहोत, आम्ही फक्त रवा घातलेला आहे। हे पुन्हा मिक्स करायचं आहे। आता आपण काय करूया, यामध्ये घालूया वेलची जायफळ पावडर। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये इसेन्स घाला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे घालणार आहोत खायचा सोडा। तुम्ही यामध्ये बेकिंग सोडा घातलात तरी चालेल, पण बेकिंग सोडा घालताना
आधी त्याची डेट नक्की चेक करा. जर त्याची डेट निघून गेलेली असेल ना तर आपली नानखटाई पण चांगली होणार नाही, छान अशी फुलणार नाही. आता ना आपण थोडं थोडं करून त्यामध्ये मैदा घालतोय. एकदम घालू नका, थोडा थोडा ॲड करा आणि मिक्स करत राहा. आता ना आपण यामध्ये केशर घालूया. हे केशर ना आम्ही 1 तास झाला दुधामध्ये भिजवून ठेवलेलं होतं आणि ह्याने बघा आपल्याला कलर वापरायची पण गरज नाही, इतका सुंदर कलर आलेला आहे. हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला गोळा तयार झालेला आहे, जसा आपल्याला हवा अगदी तसाच झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, याचे ना छोटे छोटे गोळे करून नानकट करायला घेऊया. आता हे बघा अशा प्रकारे करायचं आहे, कारण हे ना नंतर असे फुलतात छान. आपण काय करूया, सगळे असे गोळे तयार करून घेऊया आधी एका डिशमध्ये. तुम्ही पाहू शकता आपले ना हे गोळे तयार झालेले आहेत आणि आपण ना ह्याच्यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवलेलं आहे. तुम्ही पण अंतर ठेवा की जेणेकरून ना ती बिस्किटं नंतर सोडा टाकलाय त्यामुळे ना फुलतील छान. अशी फुलल्यानंतर ना ती चिटकायला नको, त्यामुळे आपण थोडं अंतर ठेवून केलेलं आहे. आता यावर ना आपण थोडे ड्रायफ्रूट्स लावतोय. ऑप्शनल आहे, तुमच्यावर लावायचं असेल तर आणि नाही लावलं तरी सुद्धा चालेल. एका बाजूला आपली नानकडं होतच आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण ना हे टोप प्रीहीट करत ठेवलेलं आहे, म्हणजे तापत ठेवलेलं आहे. जसं आपण ओव्हन प्रीहीट करतो ना तसंच सेम आपल्याला हे पण करायचं आहे. आता काय करूया आपण ना पकडेच्या सहाय्याने ही नानकटाई आहे ना ही यामध्ये ठेवून देऊया. आपण खाली स्टँड ठेवून दिला आहे तर तुम्ही सुद्धा स्टँड आठवणीने ठेवून द्या, खूप महत्त्वाचं आहे. आणि आता वरतून देऊया आपण झाकण. आणि काय करायचं आपल्याला, मीडियम गॅस करायची आहे आणि 20 मिनटं आपल्याला हे चांगलं शेकवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं ना तर तुम्ही हे ओव्हनमध्ये सुद्धा करू शकता, पण प्रत्येकांकडे ओव्हन नसतं तर त्यामुळे आपण हे टोपात करून दाखवू शकतो. तर 20 मिनटानंतर तुम्हाला मी पुन्हा भेटते. चला आता ना आपण झाकण काढून बघूया. मी तुम्हाला 20 मिनटं बोलली होती पण ॲक्च्युली आम्हाला 25 मिनटं लागलेली आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आपली नानकडं छान अशी रेडी झालेली आहेत. आता ना आपल्याला ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता आपली नानकटाई तयार झालेली आहे, एकदम मस्त होते. तुम्हाला मी दाखवते, ही बघा छान अशी झालेली आहे आणि बघा करपलेली नाही आहे, परफेक्ट जशी आपल्याला हवे तशीच झालेली आहे. आता ही मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. मग घरी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.